नमस्कार. इकडे मी अर्धा किलो मटण घेऊन ते स्वच्छ धुवून साफ करून घेतले. दुसरीकडे गॅसवर एक भांडं ठेवून अर्धा कप तेल घालून त्यामध्ये खडे मसाले घातले, तेजपत्ता. काही सेकंद हे तेलावर परतून यामध्ये थोडीशी चरबी घालूया. चरबी तेलावर परतून स्वच्छ धुवून घेतलेले मटण घालून ते तेलावर परतून घेऊया. यामध्ये चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हळद घालून ते मिक्स करून घेऊया. 2-3 मिनटं तेलावर परतून मिक्स करून घेऊ. यानुसार मिक्स करून यावर एक ताट ठेवून त्यामध्ये पाणी घालून पाणी गरम झाले की ते मटणमध्ये ओतून घेऊ आणि मटण मंद आचेवर शिजत ठेवू. दुसरीकडे पाव कप सुकं खोबरं तेलावर परतून घेतले. 2 मिडियम आकाराचे कांदे तेलावर परतून ते मिक्सरच्या भांड्यात घातले. मुठभर कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या, 7-8 लसूण पाकळ्या आणि छोटा तुकडा अद्रक घालून पाव कप पाणी घालून ह्याची पेस्ट तयार करून घेतली. दुसरीकडे मटण शिजले याची खात्री करून घेऊया. यानुसार खात्री करून दुसरीकडे एक भोपळा घेऊन त्याचे 2 तुकडे करून एका तुकड्याचे साल काढून त्याचे तुकडे करून ते पाण्यात घालून ठेवूया. यानुसार ते पाण्यात बुडवून साईडला ठेवू. दुसरीकडे गॅसवर दुसरं भांडं ठेवून त्यामध्ये अर्धा कप तेल घालून 1 चमचा काश्मीरी लाल तिखट घालूया. तयार केलेले वाटण घालून मिक्स करून घेऊया. यानुसार वाटण तेलावर चांगले परतून चवीनुसार मीठ, अर्धा चमचा गरम मसाला, मिक्सरचं भांडं धुवून अर्धा कप पाणी घालून मंद आचेवर हा मसाला 10 मिनटं शिजवून घेऊया. तेल सुटेपर्यंत हा मसाला शिजवून त्यामध्ये शिजवलेलं मटण घालूया. एक कपभर गरम पाणी घालून मिक्स करून घेऊ. दुसरीकडे स्वच्छ धुवून घेतलेला भोपळा घालूया. भोपळा मिक्स करून हे मंद आचेवर 10 मिनटं शिजवून घेऊया. यानुसार मंद आचेवर 10 मिनटं शिजवून दुसरीकडे पाव किलो कलेजी घेऊन गॅसवर एक पातेलं ठेवून पाव कप तेल घालून त्यामध्ये खडे मसाले घालूया. खडे मसाले तडतडले की यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली मटण कलेजी घालून ती तेलावर 2 मिनटं परतून घेऊया. पाव चमचा हळद, थोडेसे मीठ हे मिक्स करून अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट, पाव चमचा गरम मसाला, तयार केलेले 2 चमचे वाटण घालून ते मिक्स करून तेलावर चांगले 2-3 मिनटं परतून घ्यावे. यावर झाकण ठेवून पाणी घालून पाणी गरम झाले की ते पाणी कलेजेमध्ये ओतून मिक्स करून घेऊया. याप्रमाणे कलेजी शिजवून सर्विंग प्लेटमध्ये काढून सर्व करूया. थँक्स फॉर वॉचिंग.